नमस्कार मंडळी. मोटिवेशनल रुपाली या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया दिवशी आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे? मंत्रोच्चार कधीही नष्ट न होणारे असतात, फळ देणारे असतात, नष्ट न होणारे फळ देणारे असतात. म्हणून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आणि महालक्ष्मी मातेची आपल्याला सेवा करायची आहे, मंत्र म्हणायचे आहेत. तर तुम्हाला आज मी भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि लक्ष्मी माताचे मंत्र कोणते म्हणायचे ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या उपासनेने ना घरात सुख समृद्धी संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती होते. आणि या मंत्राने काय होतं, आपल्याला बेनिफिट्स काय मिळतात? तर आर्थिक समृद्धी येते, अक्षय पुण्य मिळते, दारिद्र्य निवारण होते आणि घरात शुभ कार्य घडतात. हे म्हणजे आपण जेव्हा एखादं कार्य हातात घेतो ते कधी असं थांबत असतं, अडथळे येत असतात. तर या दिवशी आपण मंत्र केले ना, मंत्र वगैरे म्हणाले ना, जपतप केले ना, उपासना केले ना, तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, इच्छापूर्ती होते. या दिवशी आपल्या तिजोरीत आणि मुख्य दरवाजावर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि जेव्हा आपण आपल्या देवाची पूजा करतो, पूजा पूर्ण षोडोपचारे पूजा करून झाल्यानंतर एका ठिकाणी बसून आसन घ्या बसायला आणि हातात माळ घेऊन 108 वेळा हे मंत्र जप करा. मी हे 5 मंत्र देते तुम्हाला, ते सगळे तुम्हाला माझ्यासोबत म्हणायचे आहेत. आणि जर नसतील ना म्हणायला वेळ तर फक्त व्हिडिओ लावून ठेवा आणि त्यासोबत म्हणा. चला मंत्र सुरू करूया. ओम आद्य लक्ष्मी नमः. 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 ओम विद्यालक्ष्मी 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 नमः. ओम सौभाग्यलक्ष्मी 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 नमः. ओम अमृत लक्ष्मी 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 नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमः. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त 11 वेळा म्हटलेत हे मंत्र. तुम्ही 108 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हटले तरी चालेल, 21 वेळा म्हटले तरी चालेल. आता हे मंत्र म्हणताना ना लक्ष्मी यंत्र घ्यायचं त्या किंवा श्रीयंत्र घ्यायचं, त्यांना अक्षतांच्या ढिगावरती ठेवायचं, स्थापित करायचं आणि गुलाबाच्या अत्तर, कमळ किंवा गुलाबाच्या फुलाने पूजन करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा. कमलगट्ट्याची माळ घेऊन ह्या मंत्र जे दिलेत ना मी त्यांचा यथाशक्ती जप करायचा. नंतर यंत्र तसंच ठेवायचं आणि बाकीचे सगळे सामग्री आहे ना पोटली तयार करायची त्याची आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे. अजून एक उपाय सांगते. लाल कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये 10 लक्ष्मीकारक कवड्या घ्यायच्या, म्हणजे पिवळ्या कवड्या मी तुम्हाला सांगितलं ना त्या समोर ठेवायच्या, लक्ष्मीच्या पुढे स्थापित करायच्या. लक्ष्मीच्या जे मूर्ती असते किंवा चित्र असतं त्याच्यासमोर आणि साजूक तुपाचा दिवा लावायचा. लक्ष्मीची षोडोपचारे पूजा करायची आणि कवड्यांवरती सिंदूर चढवायचं आणि लाल चंदनाची माळ असते ना तिने या मंत्रांची एक माळ जप करायची आहे. तर आता मी जे मंत्र सांगितले ना ते सगळे मंत्र आपल्याला एक माळ मंत्र म्हणजे आपल्या 11 वेळाच मी म्हटलं आहे कारण व्हिडिओ मोठा होईल म्हणून. तर तुम्ही हे 108 वेळा म्हणजे प्रत्येक माळ एक वेळा, प्रत्येक जप एक माळ म्हणायचा आहे. या मंत्रांनी घरात तर आर्थिक यश येतंच, म्हणजे सुख समृद्धी येते, स्थैर्य येतं, पण व्यवसायातसुद्धा उन्नती मिळते आणि यश मिळते. आणि या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचं आहे, पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम जर येत नसेल तर आपल्या पण चॅनलवरती आहे आणि यूट्यूबवरती कुठे पण तुम्हाला व्हिडिओ सापडतील तिथे घ्या, ते ऑन करा, ते चालू करा किंवा गुगलवरती काढा विष्णू सहस्त्रनाम आणि तुम्ही स्वतः म्हणा, जसं तुम्हाला वाटतं तसं करा. पण विष्णू सहस्त्रनामाचा सुद्धा आपल्याला जप करायचा आहे. या मंत्रांसोबत भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा, विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि मग
या दिवसाची ही पूजेची आपली सांगता करायची, नैवेद्य वगैरे दाखवून. आणि आरती येत असेल तर लक्ष्मी माताची आरती म्हणालात तरी चालेल. अशा प्रकारे भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताला प्रसन्न करण्यासाठी अक्षय तृतीया दिवशी या मंत्रांचा जप करा, पूजा करा, उपासना करा आणि आपल्याला या माताचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. आपला व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. बाय बाय.